तर घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे लिओ द वॉन्डर. सो मित्रांनो, विचार करत असाल 2 महिने कुठे गेला आहे, एकही ब्लॉग नाही, काही अपडेट नाही, फक्त शॉर्ट्स येत आहेत. तर आपण प्लॅन करत होतो आपली ड्रीम ट्रिप, जी की आहे साऊथ एक्सपिडिशन. फुल साऊथ एक्सप्लोअर करायला चाललो आहे आपण. सो ही ट्रिप असणार आहे आपली 15 दिवसांची. सो खूप मोठी असणारी आहे, खूप काय काय बघायचं आहे. सो आता आपण चाललो इथून, फर्स्ट डे आपला आजचा, आणि वाजले सकाळचे 3:30 आणि आपण निघतो आहे तिरुपती बालाजीला. सो 1100 किलोमीटरची राईड आहे. सो आता आपल्याबरोबर आपला मित्र आहे रजत, जो की आपल्याबरोबर होता गुजरात व्लॉगला, म्हणजे गुजरात राईडला. त्याच्यानंतर तो होता आपल्याबरोबर मालवण राईडला, आणि अजून 2-3 मित्र ॲड झाले आहेत माझ्याबरोबर. सो त्यांना पण तुम्हाला भेटवतो. ऑन द वे ते आपल्याला मीट होणार आहेत. एक पनवेलला होणार आहे आणि एक पंढरपूरला, कारण तो गेला आहे IBWला. ऑन द वे IBW पण चालू झालं आहे आता. सो आपण IBW राईड नाही करत आहे. सो आपली साऊथ एक्सपिडिशन आहे. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. खूप मजा येणार आहे, खूप स्टेट्स आपण चेंज करणार आहे. सो भेटतो तुम्हाला ऑन द रोड्स. अरे मित्रांनो, आपण निघालो आहेत आपल्या मित्राच्या घरी, म्हणजे की रजतच्या बिल्डिंग खाली. तिथून आपण जाणार पनवेलला. सो असं बघायला गेलं तर वाजले सकाळचे 3:14 आणि आपण लेट आहे. 2:30चं आपला मीटिंग पॉईंटचं लोकेशन होतं, म्हणजे मीटिंग पॉईंटचा टाईम होता. बॅग बांधेपर्यंत झाला उशीर. आता तिथे जाऊन मला चिया खायच्या आहेत त्याच्या, नो डाऊट. ठीक आहे, वो भी खा लेंगे, अपना भाई है, काही हरकत नाही. चलो. बोऱ्या हां हां, बरोबर बरोबर. एका साईडला एका साईडला. हां, चलो. चल. आता आम्ही इथून निघालो आहे पनवेलसाठी, आणि आता पनवेलला आमचा अजून एक शूटर आम्हाला भेटणार आहे, आणि मग तिथून डायरेक्ट पंढरपूर. तिथे आमचा 4था शूटर आम्हाला भेटणार आहे. सो भेटवतो तुम्हाला जसं सगळ्यांना भेटू तसं. ओके, चला काकू, बाय बाय. चलो, आता आपण निघालो पनवेलवरनं, आणि आपल्याला पंढरपूर दाखवतं 6 तास 13 मिनटं. सो लेट्स गो. काय सुंदर सनराईज होता यार, एक नंबर. आणि आम्ही पोचलो आता लोणावळा. काय सुंदर असा सनराईज होता यार, त्या 3 लाईनमध्ये दिसतो, एक नंबर. आणि आजच्या दिवसातला पहिला टोल. ऐक, थंडी आहे, थंडी, एक नंबर. आणि अजून आम्हाला मॅप दाखवतो 4 तास 50 मिनटं. मजा येते. थंडीत हात सुन्न पडले आहेत, आणि सगळंच सुन्न पडलंय, आखडली आहे बॉडी. पण ह्या व्ह्यूसाठी एक नंबर. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर यार. ड्रीम राइड शुरू होते होते ही ऐसे नज़ारे. वाह वाह.
हा बकचोदी नहीं रुकनी चाहिए. सो चाय ब्रेक. आता आम्ही पोचलोय. कुठे पोचलोय? शिरवळ. सो शिरवळ बस का शिरवळ. चाय प्यायला. अरे गलिच्छ माणसा, चाय प्यायची रे. थांब ना जरा. रोहनची वाट बघणार आहे. त्याला यायला अजून अर्धा तास आहे. तो इथेच टाइमपास करणार अर्धा तास आणि त्यानंतर लेट्स गो. अच्छा अरे भाजी आली भाजी आली भाजी आली भाजी भाजी आली. ये चलिए चीयर्स. एकच कांडी उतरली. सो हा रोहन आलाय. हाय कर. हाय हाय कर. हाय हाय कर ब्लॉग मध्ये. असा मरगळल्यासारखा का हाय करतोय. हा. सो आता हा आलाय 5 गाणीवर ना. आता आम्ही निघतोय फ्यूल अप करून डायरेक्ट ऑन द रोड्स. भेटतो फ्यूल अप करायला. ही शेती काय एक नंबर वाटते यार. पूर्ण शेत जमीन आहे. ऊस लागलेत. ऊस ऊस. तू चेक कर यार. डॅम आहे काय आहे रोहन? डॅम आहे ना. डॅम आहे ना. ॲज पर सूत्रों के अनुसार पता चला है हा डॅम आहे. काय मस्त वाटतंय. गाड्या येत आहेत रे सांभाळून. मस्त मस्त. काय व्ह्यू आहे यार. एक नंबर. काय मक्खन रोड आहे यार. काय मक्खन रोड आहे. मजा येते. आता आम्ही थांबलेलो सुसू ब्रेकला. आणि हा असा इथे काहीतरी टोल प्लाझा आहे. हे थके हारे रायडर्स रात्रभर झोपत नाही. नंतर इकडे झोपा काढतात. हे पण आहेत त्यातले. झोपत नाही नंतर झोपा काढतात. नाईट शिफ्ट वाले लोकांना तू एक्सपेक्ट नाही करू शकत काही. हां 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 हां. नाईट शिफ्ट वाल्यांकडनं तू हे एक्सपेक्टेशन कर. वी स्लीप इन अ डे अँड नाईट मे बी वोक. ओके. आणि हा असा काहीतरी लाईनअप आहे. ट्रान्सपोर्ट 400, आपली लिओ, माऊली आणि हा रोहनचा काळा घोडा. सो तिथून आता थोडा 5-10 मिनटं थांबलो पाणी वाणी प्यायला. सो निघू आता. अजून 2-2.5 तास आलो. मग जेवायला थांबू. आता काही आलं मध्येच तर तुम्हाला फुटेज मला दिसेल. नाहीत तर डायरेक्ट जेवायला थांबू. तिथे भेटू. बाय. पंढरपूरमध्ये थांबलो आहे कारण ह्याच्या गाडीचं इथलं बॉल बेरिंग गेलं आहे. सो टायर वोबल मारतोय. तर आता बघू इथे किती वेळ लागतोय. जेवलो पण नाही आहे. ह्याच कामासाठी फिरवतो मला असंच ना.
सो लेट्स सी कधी होतं काय होतं, नंतर ठरवू आता जेवायचं किती वेळ राईड करायचं ते सगळं डिसाईड करू आणि मग त्यानंतर तुम्हाला कळवतो काय होईल करतो आहे. सो आता वाजले 5:30 आणि आम्ही निघालो आहे. कमीत कमी आम्हाला 1.5 तास गेले, 1.5 ते 2 तास. माझी एक मस्त झोप झाली आहे आणि आता आम्ही प्लॅन केला आहे विजयपूरला जाऊन ब्रेक घ्यायचा. आता काहीतरी खाऊ, नाश्ता वगैरे करू. 2-2.5 तासाचा रस्ता आहे विजयपूरचा. तिथे ऑन द वे जाऊन मगच हॉटेल बुक करून सकाळी लवकर निघायचा प्लॅन आहे. सो लेट्स सी जे काय होतं ते. सो स्टे ट्यून, बघू काय होतं. ऐक देवा, काय सनसेट होतं यार, एक नंबर. वेट दाखवतो तुम्हाला. जो ढगांचा जो पॅटर्न झाला आहे तो पण एक नंबर.